राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तणनाशकचा आपल्या बागेवर काय परिणाम होतोय काय नाही, ह्याच्यात थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करता. आणि त्याच्यात किंवा फोन लावून बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणले की अण्णाभाऊ मग तुम्ही तणासाठी काय करतात, मग एवढं तण कापायचं मजूर लावायचं म्हणलं अवघड आहे, तर त्यासाठी काय करतात हे तुम्हाला मशीन दिसत असेल. मागे बी आपण ज्यावेळेस मशीन घेतली होती ब्रश कटर, त्यावेळेस बी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्याच्यामुळं आपल्याला किती फायदा झाला आणि घेतलं तेवढं त्याचं लगेच तेवढ्या ह्याच्यात काम झालेलं आहे. कारण ते गवत कापायला ह्याला आपल्याला मजूर लोक आपल्याला नाही म्हणलं तरी 10 ते 15,000 रुपये महागते. मग तेवढ्या ह्याच्यात मशीन महाग पडते एका ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला हे मशीनचा वापर करायचा, तणनाशक वापरायचं नाही. आता तुम्ही इथं बघत असाल एवढ्याला गवत आहे, ह्या गवताचा सगळा भुगा झालेला आहे ह्यानी कापून. आता त्याच्यातसुद्धा आपले बरेचसे शेतकरी बांधव म्हणतील की अण्णाभाऊ तुम्ही मग हे खंट बिंट पुन्हा फुटत आहेत का, काय होतीत का. जरी फुटले, पहिला जसा गवताचा जोर असतो का तेवढा जोर त्या गवतात राहत नाही. आणि आपण ज्यावेळेस आपण हे गवत हे ब्रश कटर मारतो का, खालून निघणारं गवत आहे का, हे गवत त्याच्यावर पडतंय. असं हे जे काय कापलेलं गवत आहे का, हे गवत त्याच्यावर पडतंय आणि हे खालच्या खाली सडतंय. आणि आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे हे जर त्याच्यावर पडलं आणि वरून पाऊस जर पडला, हे पाण्याने हे गवत सडतंय. हे सडलेलं गवत त्या पहिल्या नवीन निघालेल्या गवतावर जर पडलं की येणारं गवतसुद्धा मरून जातं आहे आणि सडून जातं. त्याच्यामुळं येणारं गवतसुद्धा येत नाही. राहिला ते खंटाचा प्रश्न, ते खंटावर जर हे गवत पडलं तर येणारे जे काय कोंब आहेत का, ती कोंबसुद्धा कोंबकुवत येतात, म्हणजे लय असे जळमट येतात, लय असे मोठाले येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला ब्रश कटरचा वापर करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपलं हे काढू आपण, हे ब्रश कटरने कापू किंवा ब्रश कटर त्याच्यावर मारू, त्यावेळेस त्या गवत जे काय हे काढलेलं आहे मशीनमधून पडलेलं असते कापलेलं, त्याचं खत, त्याचं कंपोस्ट खत एवढं भारी होतं आहे. बाकीचं बाहेरून आणायचं आपल्याला शेणखत जे वापरायचं आहे, जे वापरावं आपल्याला 50 ते 60% आपली तिथं बचत होती. कारण माहिती का, ह्याच्यातून जेवढा जमिनीचा कर्ब वाढते का, बाकीचं शेणखतातून सुद्धा एवढा वाढत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण हे काडी कचरा आहे का, जीवाणूला खायला दमादमाने भेटते. आणि आपली ही जी काय साखळी का जमिनीतली, ही जमिनीतली साखळी म्हणजे जीवाणूची साखळी व्यवस्थित चालू राहते, म्हणजे सारखी चालू राहते. त्याच्यामुळे आपल्याला ब्रश कटरचा वापर करायचा. आणि बरेचसे आपले शेतकरी बांधवसुद्धा म्हणतील की बाबा मग तणनाशक जर मारलं तर ते सुद्धा उली भेटते. आता त्याच्यावरचा अनुभव तुम्ही बागेवर, काही बागेवर मारून बघा तणनाशक, आणि काही बागेत तुम्ही ब्रश कटरचा वापर करा. मग तुमच्या लक्षात येईल ब्रश कटर आणि तणनाशक ह्याचा कोणत्याचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही जर असा प्रयत्न केलेला असला, प्रयोग केलेला असला, तर सभी कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपले बरेचसे असे शेतकरी बांधव आहेत का, मग त्यालासुद्धा त्याचा फायदा होईल. आता इकडं बघा तुम्ही, एवढं तण आहे, या पट्ट्यामध्ये एवढं तण राहिलेलं, इकडून आपण सुरुवात केली. तर त्याच्यामुळं तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला किंवा एवढं तण आणि एवढं आच्छादन आणि एवढं त्याचे आपण म्हणतो बायोमास, एवढा बायोमास आपल्या पिकावर जमिनीवर जर पडत असला तर एवढा फायदा चांगला होतो की ते सांगायची जास्त गरज पडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला काडी कचऱ्याचं जेवढं खत होईल तेवढं आपल्या जमिनीसाठी, भूमातेसाठी, या पिकासाठी, जीवाणूसाठी एवढं चांगलं राहतं आहे. तर ते जर वापर जर केला तर आपल्या तुम्हाला सांगितलं 50-60% आपल्याला बचत होती. आणि दुसरी गोष्ट, जमिनीत ओलावा हे कायम राहते. त्याच्यामुळं आपल्याला ब्रश कटरचा वापर करा. आणि त्याचा जो वापर केलेला असला ते बी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला तेवढं लाईक करा. आणि अशीच नवीन नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.